नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलात की या खड्ड्यांमध्ये जी माती टाकलेली त्याच्यामध्ये रेती मिक्स करून आणि सिमेंटची स्लरी करून ह्या लोकांनी हा माल तयार केला आहे आणि आता बांधकामाला सुरुवात झाली आहे. सो आपण पाहत आहे लाईन दोरीने लेवलिंग काढलेली आहे आणि स्लोपच्या हिशोबाने स्ट्रेट घेण्याच्या हिशोबाने ते सगळं लेवलिंग काढलं जातं आणि आता ह्याला दगडांना शेप देऊन ही लोक एक वॉल तयार करतात ज्याच्यामध्ये हे माती, सिमेंटची स्लरी आणि रेती याचं मिश्रण टाकून ते लोक माल भरत आहेत. ही एक 2 फुटाची हाईट अशी फाउंडेशन असणार आहे. द ओनली थिंग इज समोरच्या साईडला आपली एक 2-2.5 फुटाची फाउंडेशनची वॉल आहे आणि पाठच्या साईडला 4.5. दॅट इज हाऊ डिफरन्स त्या स्लोपच्या डिफरन्समध्ये एवढा डिफरन्स आहे. सो लेट्स सी कसं होणार आहे ते. मी अपडेट करतच नाही. आणि आता हे लोक अजून माल बनवत आहेत. सो ही माती, रेती सगळं टाकण्यात येते त्याच्यामध्ये आणि ते ॲज युजल मामा खाली उतरून पायाने तो माल मिक्स करतील आणि तुम्ही बघू शकता दगडांना थोडा शेप दिला जातो आहे कारण की त्याच्यामध्ये ते बसले पाहिजेत आणि इट इज रिअली हार्ड वर्क. आणि प्रत्येक दगड काढून त्याला शेप देऊन त्याच्यानंतर तो रचला जातो. त्याच्यामधल्या गॅप्समध्ये छोटे छोटे दगड भरले जातात आणि मग पॉइंटिंग केलं जातं म्हणजे ती माती भरली जाते त्याच्यामध्ये मध्ये तो मसाला भरला जातो मातीचा. आणि या इट इज टेकिंग शेप. बरं वाटतं आहे, थोडं काहीतरी काम होतं आहे हे बघून. कारण की ह्या पूर्ण प्रोसेसला बघायला गेलं तर एक 2 वर्षापेक्षा जास्त होऊन गेले. सो द स्टोरीज आम्ही ॲक्च्युली आमची जमीन घेतलेली रोठ्याला आणि तिथे बोलता बोलता असं कळण्यात आलं आम्हाला की एक जमीन आहे सफाळ्याला, तुम्ही ती का नाही बघत. आणि त्याच्यामध्ये आम्ही बघायला आलो जमीन आणि वी जस्ट फेल इन लव्ह विथ इट आणि आम्ही ही जमीन घेतली. आणि आता पुढचा प्रवास हेच आहे की ऑर्गॅनिक स्वतःसाठी आपण फार्मिंग करायची आणि जेवढं एक्सेस असेल तेवढं मी मुंबईला घेऊन येते, माझ्या बिल्डिंगमध्ये मेसेज करते आणि त्यांना विकते. सो इट्स रिअली फन. बरं वाटतं आणि चाललं आहे. बघूया कसं आहे ते. ॲज युजल सबस्क्राईब करा. पुढे असेच आपण तुम्हाला माहिती देत राहू. थँक्यू. बाय.